तर मग निलेचा विषय क्या पूर्ण ठेवलास अजून? म्हणजे काय? नांग वैसे तुझ्या मनातला कोडा पण दपायचा विचार केलास ना तरी निलेबद्दल तुझ्या मनात काय आहे ना ते सगळं मला माहित आहे. तुझ्या मनात काय आहे ना ते त्याला ओढ्यातच सांगून टाक, नाही तर असाच आयुष्यभर विचार करत राहशील. निले, काय? मला काहीतरी सांगायचं आहे तुला. अगं पण आपली चांगली मैत्री होती ना, तर मैत्रीत प्रेम या नको ना, या विसर ना तू. हा, आपली चांगली मैत्री होती, पण मैत्रीत होतील प्रेम हे काय पण केलं ना तरी नाही विसरता येईल यार. निले, खरंच माझा तुझ्यावर फार प्रेम आहे. तू सांगशील ते करण मी. जीव मागशील ना तर जीव पण देन. अरे संजय, अरे मनूची ना नीलेची शेडिंग बनवून लावून दिली माहित काय? नाही माहित रे. अरे मैं हे असं रे? हा. चेतन, हा काय? तुझा दोस्त निले कुठे गेला? आईला भांडा फुटला वाटत. जा बाहेरून गेली. आईला बरी घेत नाही, हे पलायला लागेल. ये माकडाला पलाय काय झाला? कायजून पण निलीला कशा विचारत होतीस? अरे ते ना निलेला जव्हारचा बाजार नागायचा होता ना, आज आम्ही बाजारातच जात आहोत. आम्हाला वाटला का काही काम नाही होत तर चल आमची जोडीला. त्याचा बाजार पण नांगून होता, पण ये माकड केपलला माहित नाही. चल ग आपले. आईला गेली काय? काय रे सांगत होती? अरे काय नाही, निलेने तो जवळचा बाजार आहे ना गेला ना, ते त्याला आवरवाई दिली होती ती. काय? फार ना वजन लागते, बटाटे फारच वजन आहे. उन्हू भरमसाठ नाही. बाजार उष्णाचा वाला आहे, फार चक्कर जशी यायला लागले. ऐकस ग, काय? पाण्यानं तांब्यात फार हटेल असा ना तो वाटस. तब्येत जरा बिघडली, फार चक्कर जशी यायला लागले. तू दवाखान्यात जात असत? काय करत होतं? जण एखाद गाडीवाला गवस थांबतो होते इकडं, पोरा हात तिकडे जाण बरं विचार. जा. पालक कशी दे, वांगी कशी 20 ना, शेंगा 20, वांगी दे. तांबोटी कशी? 20 रुपये. 20 रुपये दे. नको, वांगी घेतली नको. हो
मोठा बाजार येत आहे काय? हा, फार मजा येत आहे हिंड्या. हा, चालत आहे. नांगलास काय जेवरचा बाजार? फार मोठा ना. हा, चला तिकडे हिंडून येऊ. चल ना. चला जायचं. फार मजा येते. कसं ₹20 काय टाकून दे. आता आलंच काय? हा, आता आलो. आम्ही दिला तर तुला बाहेर आहे पण तू होताच नाही. माकडाला विचारला तर केता धावकेन पडला. मी निलेला वारायच्या दिलो होतो. कसा चला उसाचा ज्यूस पिया. नको. चला ना. चला जा. मग तुमची गाडी आहे काय? काय वहिनी काय झाला? अरे ते दादाची तब्येत खराब आहे ना, तर त्याला दवाखान्यात न्यायचं आहे ताई. गाडी तर नाही मिळत दादा घेऊन जा दिला सकाळीच. ते त्यांचे होई जातो विचार. हवी त्यांचे? संक्या संक्या काय वहिनी काय झाला? अरे दादासला दवाखान्यात न्यायचं आहे तर घडी बरेस काय? येत हा मग चलतो. लवकर येसी ना. मनो काय ना बाजाराची काय खाया नाही गेली काय? खाया तर काही नाही गिदेल. रस पेन तुझा भरला नाही काही? अरे नाही ना ते एकूण गेला तिला ते भूक अशी पत्ती लागेल आहे. घरात जाणार हा जेव हाव. जेवायच लागेल आता. चेतन ना तुला मी विचारला का निल्या कोठाच्या धाव केरे मारलीस? अरे अरे योग्य पडला. अरे मनोनी चांगला ते पडला हो काय. चल बर तिला ते कर. चल ताई टाइम झाला आता मी चालत जाईन. इधर पिशवी. नंदानी गेली काय? हो गेली. चालत जाय टाइम होतोय. चला चला. ऋतक्या काय रे? आपले पण जाऊ आता घरा काय? चल जाऊ. फारच लागेल आहे. चल चल तिला सांग का आम्ही जाऊ. जाऊ आता आम्ही. हा निले थांब ना. काय? थांब ना. मी तर नाही थांबायचं. मी चाललो घरा. अरे थांब ना. मला फार भूक लागली आहे. मी जाय घरा. काय ग म्हणू? त्याला जे आलते थांब ना. हरीत जा. चालेल तर चल. आमच्याकडला बाजार कसा काढला? मस्त असा फार मोठासा. बरं मी कहासी करी मन जवाहरचा बाजार नांगन असा तर आज ओढे कहासी उद्या साली जसे की नाही जाशील म्हणजे
तू नाही यायचीस? येईन ना. फार कवाची चालन चलन हटवला आहे, बसायचं काय? हं, चल. बाजाराची काहीतरी तिला घ्यायचं होता, पण काहीच नाही घेवायला. तर काय झालं? हात पुढे कर ना. काय? हात पुढे कर ना. म्हणजे काय? ओय ऐकच र, ये पटकन, गाडीवाला म्हणावला आहे. त्यांनी सामान घरात नेऊन ठेवलं. कोणात तरी सांगायचं ना, बाजारात काय गेला, तब्येत खराब होती तर. थोडा वाटत होता. हो. यो शांत वारा वाहत आहे ना, त्याला माहीतच नाही मिळत का नक्की जायचं कुठं आहे, कुठं थांबायचं आहे, कुठं वलायचं आहे, त्याला काहीच माहीत नाही. तरी पण तो वाहत जात आहे, जात आहे, जात आहे. तसाच माझं आयुष्य पण आहे. कुठं थांबायचा, कुठशी वलायचं, काहीच मला समज नाही ग. एकदाचा जीव तरी निघून जाता ना, तर देवाला जाऊन विचारते का प्रेम दिलास पण नसीब का नाही. वैसे, अगं स्वतःच्या मनाला ओढा त्रास नको करून घेऊ. त्रास करून घेत नाही आहे, त्रास होतो. पहिला माझ्या मनातलं काही सांगितलं नाही होतं त्याला, ते काहीच नाही वाटत होता. पण आता जवशी सांगलं आहे तशी काहीतरीच सारखं मनाला व्हायला लागलं आहे ग. असं वाटत आहे का जसं काय जीव निघून जात आहे. दोस्ती, जीवलग दोस्ती होती. दोस्तीच्या नात्याला जीव लावता लावता त्याच्यावर केव्हा जीव लागून गेला काहीच समजलं नाही ग. असं वाटायला लागला का जसा दोस्तीच्या नात्यात हारिला आहे तसंच आयुष्यभराचे वाटायला पण हारिला पाहिजे. पण जावसी माहीत पडले का तो उंदाच वर शिकडा आहे. तावसी मनाला हळूहळू धाससारखी पडायला लागली. असा वाटायला लागला का तो कायमचाच माझ्यापासून दूर होलता. मनाला काहीतरीच सारखा होत होता. तर त्याला जाऊन सांगला. तरी पण त्याला काहीच नाही फरक पडला ग. हा नाही सांगला का नाही असा पण नाही सांगला. ते जीव ताया माया नाही होल काही घरची ता. वैसे, अगं जरा तर समजून घे ना. तो अजून आपल्या इकडंच आहे. त्यांच्या गावाला थोडी जा दिलाय. हळूहळू समजेल ग तुझ्या पण त्याला प्रेम. ज्याला प्रेम समजत ना अर्चिता त्याला सांगा नाही लाग. आपले आप समजत. अगं पण असं स्वतःचं मन दुखून तरी काय करशील. एकदा वाट पाय त्याची काय सांगतो.
वाटतं त्याची मी पूर्ण आयुष्य तरी पाहन, पण तो माझ्या जीवनात येईल का परत? थोडा जीव लावून पण समोरच्या माणसाला काय फरक पडा नाही ना, काय जसा काय जीव निघून जाईल ग. मला तर वाटतं काय त्याच्या मनात कोणीतरी दुसरीच आहे. दुसरी दुसरी कोण राहल? मनू. पण तुला काय असं वाटतं का त्याच्या मनात मनू आहे? त्याच्या मनात मनूच आहे असंच मला वाटायला लागलं आहे. नजर आहे खराच हवा ना, ती या जगात नाही मी राहायची अर्चिता. वैसे अगं जिंदगी जगायची सुरुवात आता होत आहे ना, तू मरायचा विचार करत आहेस? एखाद्याच मरणाला डोळ्यासमोर नांगता येईल, पण जीव लावेल व्यक्तीला दुसऱ्याची हरी कमाच नाही. मला ते वाटत आहे का माझ्या मनातलं सांगूनच त्याला चुकी केली आहे. पहिला आम्हाला बेस तरी वाटत होता. काय रे कोणाला ना का? कार नाही घरवाले कुठे गेली? अरे तर ती सकाळी टेम्पो दिली तर ना, ते त्यांनी सगळं सामान भरलं ना, ती घर सोडून गेली. कुठे गेली? अरे थोडा तर नाही रे माहेर. हे तुम्ही साध्यातले पैसे काय? हा अरे तर त्यांच्याकडले पोरीने एक माझ्याकडे कागद दिला होता ना, ती सांगत होती काय शाळेतले पैसे दिले तर त्यांच्याकडे दिले असते सांग. थांबा हो, मी घेऊन येईल. निले, ही चिठ्ठी तुला मिळेल तर मी तुझ्यापासून फार दूर झालेलो आहे. आमचे बाबाला काम मिळलं आहे मुंबई शहराला. घरची सगळी जण जात आहात तर मला जायच लागत. कायमची तिकडेच राहाय जात आहो. आता माझी पुढची साला हो तिकडेच राहत. परत आता गावाकडे येवल का नाही येवल माहीत नाही. तुमच्या सगळ्यांचा फार आठव येईल, खास करून तुझा. निले, बोलायचा तर फार काय होता तुझ्याशी, पण मला बोलता आला नाही. तुझे मनात जे होता त्या माझ्या मनात पण होता, पण मला सांगता आला नाही. पुढच्या माझ्या आयुष्य कसा करायला माहीत नाही. जात आहो फार दूर, स्वतःची काळजी घे. आता ही आयुष्यात परत आपली भेट होईल का नाही होईल माहीत नाही.